करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करून. ज्या वेळेला प्रत्यक्षपणे माणूस गरीब का राहतो, अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे मनुष्याला गरिबी भोगावीच लागते. बघा कसा भाग दिलेला आहे. प्रत्यक्षपणे श्रवण केलं तर त्याचं सामर्थ्य समर्थ नक्कीच पुरवत असतात. ज्याप्रमाणे प्रत्यक्ष भाग दिलेला आहे. सुरुवात समर्थाने उत्तमाची केलेली आहे. एका नगरामध्ये एक शेतकरी आणि त्याची पत्नी दोघेही राहत होते. तो शेतकरी खूपच गरीब होता. त्याच्याकडे धनाची प्रचंड प्रमाणात कमी होती. त्या शेतकऱ्याची पत्नी गर्भवती होती. काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याच्या पत्नीने खूपच सुंदर अशा पुत्राला जन्म दिला. परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसानंतरच त्या शेतकऱ्याच्या पत्नीचा देहांत झाला. आता शेतकऱ्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. आधीच तो शेतकरी गरीब होता आणि त्याचबरोबर मुलाचीसुद्धा जबाबदारी, त्याच्या पालनपोषणाची काळजीसुद्धा शेतकऱ्याच्या अंगावर आली होती. पत्नी नसल्यामुळे त्याला खूपच त्रास होऊ लागला होता. त्या छोट्याशा बालकाला तहान भूक लागत असे, परंतु त्या शेतकऱ्याकडे दुधाचं कोणतंही साधन नव्हतं. त्या बाळाची आई त्या बाळाला सोडून गेली होती आणि त्या शेतकऱ्याकडे गायसुद्धा नव्हती की तिचं दूध पाजून तो बाळाचं पालनपोषण करू शकेल. मुलगा भुकेने जोरजोरात रडायचा. तेव्हा तो शेतकरी तांदूळ शिजवायचा व त्याचं पाणी काढून बाळाला पाजायचा. परंतु त्यामुळे बाळाची भूक शांत होत नव्हती. त्याला तर दूधच हवं होतं. अशाच प्रकारे 2 दिवस निघून जातात. एके दिवशी शेतकऱ्याचा मित्र शेतकऱ्याच्या घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो शेतकऱ्याला म्हणतो, हे बघ, आमच्या नगराजवळ एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक महात्मा राहतो. त्यांच्याकडे एक गाय आहे. तू महात्माकडे जा आणि त्या महात्माकडे त्यांची ती गाय देण्याची विनंती कर. मला पूर्ण विश्वास आहे की तो महात्मा तुला त्याची गाय नक्कीच देईल. तेव्हा तो शेतकरी मित्र बघा प्रत्यक्षपणे त्या मित्राचं बोलणं ऐकून पुढच्याच दिवशी त्या महात्माला भेटण्यासाठी जाण्याचा निश्चय करतो. शेतकरी त्याच्या बाळाची जबाबदारी शेजारच्याच एका महिलेकडे सोपवून महात्माला भेटण्यासाठी निघतो. सकाळची संध्याकाळ होते, परंतु तो शेतकरी चालतच असतो. अखेर चालता चालता तो महात्माच्या झोपडीजवळ पोहोचतो आणि त्या महात्माच्या झोपडीत जाऊन तो शेतकरी त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, माझ्या पत्नीने एका बालकाला जन्म दिलेला आहे, परंतु त्या बालकाचे दुर्दैव एवढं आहेत की जन्माला आल्यावर त्याची आई हे जग सोडून निघून गेली. आता तो माझा बालक भुकेमुळे व्याकुळ झालेला आहे. त्याला आवश्यक असणारे दूध कुठून द्यावे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे बघा प्रत्यक्षपणे गाय मागण्यासाठी आलेलो आहे. कृपा करून ती गाय मला द्यावी. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. तुझ्यावर ज्या प्रकारे संकट आलेलं आहे, तुझ्या बालकाची आणि तुझी जी अवस्था होत आहे ती मी पूर्णपणे समजू शकतो. मी ही गाय तुला नक्कीच देईन, परंतु माझी एक अट आहे. जेव्हा तू या गायीला तुझ्या घरी घेऊन जाशील तेव्हा हिची पूर्ण काळजी तू घ्यायची. तिच्या खाण्यापिण्याची, स्वच्छतेची सर्व काळजी तू घ्यायची आहेस. वेळच्या वेळी तिला चारा पाणी दे आणि सकाळी तू भोजन करण्याअगोदर गाईला एक भाकरी अवश्य खायला दे. कारण ज्या घरामध्ये गाय माता असते तिथे रिद्धिसिद्धीचे दाता आणि भाग्याचे विधातासुद्धा पोहोचतात. या गाईला तुझ्या घरी गेल्यानंतर तू गाईची नियमित सेवा कर. स्वतःचं भोजन करण्यापूर्वी रोजच्या रोज या गाईला एक भाकरी तू अवश्य खायला दे आणि हिच्या स्वच्छतेची काळजी
नक्कीच घे. तू जर असं नित्य नियमाने केलंस तर तुझ्या घरात धनाची कोणतीच कमतरता राहणार नाही. माझी एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा ही गाय दूध देणं बंद करेल. बघा कसा भाग दिलेला आहे. परंतु तू गाईला तेव्हा सोडून जाऊ नकोस. जर असे केलेस तर तू पुन्हा पूर्वीसारखा गरीब बनशील. मी जे काही सांगितलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेव. यामध्ये कोणतीही चूक करू नकोस. शेतकरी म्हणाला, हे महात्मा, तुम्ही जे काही म्हणाला आहात ते मला व्यवस्थित समजले आहे. मी या सर्व गोष्टींची काळजी घेईन. तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला या गायीच्या बदल्यात किती शुल्क हवे आहे. तेव्हा तो महात्मा म्हणाला, मला तुझ्याकडून कोणतेही शुल्क नको. मी तुला ही गाय भेट म्हणून देत आहे. मी तुझ्याकडून शुल्क घेऊन काय करणार आहे. मी एक संन्यासी आहे. मला धन दौलतीचा लोभ नाही आणि मला त्याची गरजही नाही. महात्माचे बोलणं ऐकून शेतकरी महात्माला नमस्कार करतो आणि गोमातेला सोबत घेऊन त्याच्या घरी परत येतो. त्यानंतर गाईला चारा पाणी दिल्यानंतर गाईचं दूध काढून तो त्याच्या बाळाला दूध पाजतो. अशाच प्रकारे शेतकरी त्या गायीची रोजच्या रोज नित्य नियमाने सेवा करू लागला. खूप मेहनतीने तो गायीची सेवा करायचा, गायीची अंघोळ करायचा आणि सकाळी उठल्यावर स्वतः भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकरी खायला देणं, हे सर्व कार्य तो नित्य नियमाने करू लागला होता. आता त्या शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. त्यासोबतच शेतकऱ्याची परिस्थितीसुद्धा बदलत चालली होती. तो दिवसागणिक श्रीमंत होत चालला होता आणि अशाच प्रकारे शेतकऱ्याचे जीवन आता अधिक सुखी बनले होते. शेतकऱ्याने आता त्याच्या घरामध्ये नोकरसुद्धा ठेवले होते. त्याला जर कुठे बाहेर जायचं असेल तर गायीची पूर्ण जिम्मेदारी तो नोकरांवर सोपवायचा. नोकरांना तो सांगायचा की गायीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. मी येईपर्यंत गायीची पूर्ण काळजी तुम्ही घ्यायची. असं म्हटल्यानंतर तो शेतकरी त्याच्या कामासाठी निघून जायचा आणि परत आल्यानंतर पुन्हा गोमातेच्या सेवेमध्ये लागायचा. काही दिवसानंतर एके दिवशी गोमातेने दूध दिलं नाही. तेव्हा त्या शेतकऱ्याने विचार केला की काहीतरी कारण असेल की ज्यामुळे गोमातेने आज दूध दिलं नाही. परंतु गायीने पुढच्या दिवशी पुन्हा दूध दिलं नाही आणि अशाच प्रकारे गायीने दूध देणं बंद केलं. गायीने दूध देणं बंद केल्यामुळे शेतकऱ्याचा गायीकडे लक्ष कमी होऊ लागलं. आता शेतकरी गायीकडे दुर्लक्ष करू लागला होता. पूर्वी तर शेतकरी गायीकडे नित्य नियमाने यायचा, तिची अंघोळ करायचा, तिला चारा पाणी खायला द्यायचा. परंतु आता हळूहळू त्याने गायीकडे पाहणंसुद्धा बंद केलं होतं. गायीने प्रत्यक्षपणे बघा काही खाल्लं नाही, तिची स्वच्छता केली नाही. या गोष्टीची आता शेतकऱ्याला काहीच चिंता नव्हती आणि शेतकऱ्याच्या अशा या वागण्यामुळे आता ती गाय खूपच कमजोर होऊ लागली होती. आता त्या शेतकऱ्याने गायीला भाकरी देणंसुद्धा बंद केलं होतं. यापूर्वी तर तो भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकरी अवश्य द्यायचा. परंतु आता गायीला भाकरी न देताच तो भोजन करू लागला होता. आता त्याने गायीचं शेण साफ करणंसुद्धा बंद केलं होतं आणि त्यामुळे गायीच्या आजूबाजूला शेण आणि गोमूत्र पडल्यामुळे तिथे आता किडे तयार होऊ लागले होते आणि गोमातेचं राहण्याची जी जागा होती आता खूपच घाणेरडी झाली होती. त्याचबरोबर भुकेने तहानेने व्याकुळ झालेली गाय आता खूपच दुबळी झाली होती. एके दिवशी तो शेतकरी गायीजवळ येतो आणि गायीला पाहून तो खूपच क्रोधित होतो आणि गायीला घेऊन तो सरळ जंगलात निघून जातो आणि नेऊन जंगलात सोडून देतो. गायीला सोडून जेव्हा शेतकरी घरी पोहोचतो तेव्हा तो पाहतो तर त्याचा मुलगा आजारी पडलेला असतो. ताबडतोब शेतकरी त्याच्या मुलाला वैद्याकडे घेऊन जातो. वैद्याला म्हणतो, हे वैद्यराज, माझ्या पुत्राला तुम्ही बरे करा. तुम्हाला जेवढं धन हवे तेवढं मी तुम्हाला देईन. वैद्याने ठीक आहे असं म्हटलं आणि उपचार करायला सुरुवात केली. परंतु अनेक उपचार करूनही शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीत कोणताच बदल दिसत नव्हता. तेव्हा तो वैद्य म्हणाला,
मला आणखीन धनाची आवश्यकता आहे. या नगरामध्ये या बालकाला बरं केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या नगरामध्ये जावं लागेल आणि दुसऱ्या नगरात गेल्यावर आपलं खूप जास्त धन खर्च होईल. शेतकरी म्हणाला, माझ्याकडे जेवढं काही धन होतं तेवढं मी तुम्हाला दिलेलं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलो तर माझ्याकडे एवढंसुद्धा धन आता अजिबात शिल्लक राहिलेलं नाही. मुलाच्या उपचारासाठी बघा, प्रत्यक्षपणे आता माझ्याकडे फक्त माझं घर वाचलेलं आहे. शेतकऱ्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याचं घरसुद्धा विकलं. शेतकऱ्याने घर विकून जे काही पैसे मिळाले त्यातून त्यांनी त्याच्या मुलाचा उपचार केला आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा बरा झाला. जेव्हा शेतकरी परत त्याच्या नगरात पोहोचतो तेव्हा त्याचे घर आता त्याचं राहिलेलंच नसतं. तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीत जातो आणि तिथे जाऊन तो रडू लागतो. शेतकरी विचार करू लागतो, हे सर्व माझ्या चुकीमुळे घडलेलं आहे. महात्मा मला जे काही बोलले होते त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केले. गोमातेवर मी अत्याचार केले. तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था मी केली नाही. तिच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही आणि ह्यामुळेच माझ्यावर हे भलं मोठं संकट आलेलं आहे. हा विचार करून तो शेतकरी रडू लागतो आणि पुन्हा त्या गाईला शोधण्यासाठी जंगलात निघतो. जंगलात काही वेळ शोधल्यानंतर त्याला त्याची गाय सापडते. गायीजवळ गेल्यानंतर शेतकरी गायीच्या पाया पडतो आणि गायीची माफी मागतो आणि विनंती करू लागतो. तो म्हणू लागतो, हे गोमाता, मी तुमचा अपराधी आहे. मी तुमची काळजी घेऊ शकलो नाही. मी तुला उपाशी ठेवले, तुझी काळजी घेतली नाही, तुझी स्वच्छता केली नाही. माझ्या चुकीमुळे तू अशक्त आणि दुबळी झालेली आहेस. हे गोमाता, तू मला माफ कर आणि तू माझ्यासोबत चल. तेव्हा गोमाता म्हणाली, हे शेतकरी राया, जर हीच गोष्ट आहे तर तू माझ्यासोबत 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. मी तुला अशा 3 गोष्टी सांगत आहे. तू त्या अंमलात आणल्यावर बघा, प्रत्यक्षपणे जीवनात कधीच धनाची कमतरता तुला भासणार नाही आणि तू तुझ्या जीवनात नेहमीच प्रगती करत राहशील. पहिली गोष्ट, कधीच तुझ्या मित्राची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करू नकोस. कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्राची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करतो ना, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच सुखी राहत नाही. तो नेहमी दुःखीच राहतो आणि जो दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतो तो आयुष्यात नेहमी उपाशीच राहत असतो. त्याचं पोट कधीच भरत नाही. दुसरी गोष्ट, स्वतःच्या धनावर, बुद्धीवर आणि स्वतःवर कधी गर्व करू नये. स्वतःवर, स्वतःच्या धनावर आणि बुद्धीवर अहंकार करणाऱ्या व्यक्तींना खूप सारे विकार होतात आणि हेच विकार त्याच्या अधोगतीचं कारण बनतात. हे शेतकरी राया, वेळ कधीही सारखी नसते. वेळ नेहमी बदलत असते. तू स्वतःवर आणि तुझ्या धनावर गर्व करतोस, हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे. प्रत्यक्षपणे तिसरी गोष्ट, आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये. आपल्या घरात जर आपले आई वडील असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. आपण परक्या व्यक्तीचा सल्ला घेत असू तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. परका माणूस कधीही तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार नाही. जो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघडण्याकडे जास्त लक्ष देईल आणि म्हणूनच तुमच्या आईवडिलांकडे किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तुमच्या घरातील व्यक्तींकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्की घ्या. या सांगितलेल्या सर्व गोष्टी जर तू तुझ्या जीवनात अंमलात आणल्यास तर तुझ्या जीवनात नक्कीच प्रगती होईल. शेतकऱ्याने गोमातेचे सर्व म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला, हे माते, मी तुझे सर्व म्हणणं ऐकेल, परंतु कृपया तुम्ही माझ्यासोबत चला. तेव्हा गोमातेने त्या शेतकऱ्याला माफ केलं आणि क्षमा करून गोमाता त्या शेतकऱ्यासोबत त्याच्या घरी निघून गेली. आता शेतकरी गोमातेची खूप सेवा करू लागला. शेतकऱ्याच्या सेवेमुळे गोमाता पुन्हा धष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवससुद्धा आता बदलू लागले होते. त्यांचं घर अन्नधान्याने भरू लागलं होतं आणि शेतकरी पुन्हा धनवान बनला होता. बघा, प्रत्यक्षपणे जर विचार केला
ज्याप्रमाणे आपल्याकडे जेवढी वस्तू असते, जेवढी गोष्ट असते, ती आपण तिचा वापर केल्यावर फेकून देतो, परंतु ती गोष्ट टिकवण्यासारखी असते. कुणीही कुठलीही गोष्ट जर आपल्याकडे देत असेल तर विश्वासाने आपण ती गोष्ट घेतली पाहिजे. म्हणून विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. जय जय रघुवीर समर्थ.